नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. 2016ला रामराम करताना आणि 2017ला सलामी देताना 2016 हे कसं झालं, 2016 हे कसं गेलं असं कोणीही विचारलं तर फक्त एकच उत्तर येतं, सैराट झालं जी. आणि सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे आपल्या सोबत आहेत. हे सेलिब्रेशन आजचं अनोखं आहे, खुल्या आकाशाखाली आहे. नागराज, खूप छान, मनापासून आभार. तू आज वेळात वेळ काढून आलास आमच्यासाठी. थँक्यू. मलाही मजा आली, बरं वाटतंय. नक्कीच. आणि मला असं वाटलं की आज कुठल्या तरी हॉटेलमध्ये किंवा कुठल्या तरी स्टुडिओत तुला त्या बंदिस्त वातावरणात अडकून ठेवायचं नव्हतं आणि म्हणूनच आज जरा या खुल्या आकाशाखाली छान आरामात तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटल्या, मनमोकळा संवाद साधावा असा वाटला. तर तुला मजा येते ना? हो, अर्थात. आता फक्त माझी परीक्षा आहे म्हणजे. नाही ना, माझी पण परीक्षा. पण अर्थात जसं आपण म्हणतो की 2016 हे वर्ष सैराट झालं जी खऱ्या अर्थानं. तुला आता कसं वाटतंय हे मी विचारणार नाहीये, पण खऱ्या अर्थाने 2016कडे पाहिलं तर एक वादळ, सैराट नावाचं अनोखं वादळ. काय वाटतं? हो, म्हणजे आता अशा वेळेस प्रकाशन आठवण होती की 2016 आता संपणार आहे आणि 2016 पासून म्हणजे 1 जानेवारीला आम्ही पहिला मला वाटतं टीजर टाकलं, काहीतरी गाणं टाकलं होतं आणि तेव्हापासून जे सुरू झालं होतं या वर्षात. तर सैराटनं म्हणजे खूपच छान म्हणजे एक इतिहासच घडवला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि तो आपल्या निमित्तानं घडतो आहे, आपल्या चित्रपटाच्या निमित्तानं इतक्या लोकांना त्याचं गारूड लोकांवर आहे. आणि आजही आता मला भेटून लोक ते सांगतात की खूप मजा आली, छान वाटलं. तर 2016 म्हटलं की सैराट मलाही आठवतं आहे आणि माझ्या आयुष्यातलं तर खूपच मोठं हे घटित आहे. त्यामुळे अर्थात आनंद वाटतो. खूप काही घडलं पण मजा आली. मला खरंच वाटत नाही मी इथं आलो तुम्हाला सांग बोलते ती. त्यात खरं नाही वाटत काय झालं, मी खरंच आली. मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू, आय लव्ह यू. कुठल्याही कलाकाराला, कुठल्याही दिग्दर्शकाला हेवा वाटेल असं हे सगळं स्वप्नवत घडलेलं आहे. पण या मागची मेहनत अर्थात खूप पूर्वीपासूनची आहे, पिस्तुल्याच्याही आधीपासूनची आहे. खरं तर पिस्तुल्या, फॅन्ड्री आणि सैराट कुठेतरी हा चढता आलेख आहे. यशाच्या त्या शिखरावर पोचणं प्रत्येकासाठी सोपं नक्कीच नसतं. तुझ्यासाठी एक कलाकार म्हणून ती आतली जडणघडण आणि मग हे मिळालेलं यश, हा बॅलन्स तू कसा साधतोस? कारण तू आत्ताही त्या सर्वसामान्यातलाच एक म्हणून वावरत असतोस सगळीकडे. हे वावरणं खूप कमी जणांना जमतं. अशा वेळी हा सगळा बॅलन्स तू कसा साधतोयस? कशा पद्धतीने नागराज याकडे बघतो? म्हणजे मला नेहमीच असं कॉम्प्लिमेंट दिलं जाते की तू असं डाऊन टू अर्थ आहे असं म्हणतो. मला वाटतं असंच असतो माणूस, आपण असंच असतो. आणि मी नेहमी म्हणतो की एका चित्रपटानं किंवा अशा थोड्याशा यशानं तुम्ही कसं बदलतं मला ते पण नाही कळत. मला खूप आनंद वाटतो की लोक इतके ओळखतात, इतकं प्रेम करतात आपल्यावर, नाही का, म्हणजे माया करतात आणि भेटतात, बोलतात, सांगतात. आणि मला खूप आनंद वाटतो, छान वाटतं. आत्ता खूप पूर्वीची गोष्ट नाही, आत्ताही मला खूप लोकांना असं बघू वाटतं, भेटू वाटतं. मला खूप लोक आवडतात, इंडस्ट्रीतले असतील, बाकीच्या क्षेत्रातले असतील. पण माझा स्वभाव जरा बुजरा असल्यानं मी खूपदा असं करतो की कधी जाऊन बोलत नाही, की मला खूप वाटतं की यांना जाऊन भेटलं पाहिजे. पण मी दुरून बघून मला मजा येते, समाधान वाटतं. मग काही लोक आपल्याला भेटतात किंवा हे करतात तर मला बोलतो भारी वाटतं आणि छान वाटतं की यार हे पण आपल्या वाट्याला आले, तू म्हणाली तसं. आणि महत्त्वाचं वाटतं की इतकं प्रेम एखाद्याच्या वाट्याला येणं ही खरंच म्हणजे अगदीच खूप आनंददायक गोष्ट आहे. आणि माझ्या बाबतीत ती घडते म्हणून मला छान वाटतं. आणि आता अजून काय वाटायला पाहिजे याच्यात? पण तुझ्यासमोर प्रेरणास्थानं कुठली असतात? कारण तू जरासं यश मिळालं की आपल्या आसपास आपण पाहतो हे कलाकार अगदी हुरळून जातात किंवा कुठेतरी एक डोक्यात हवा जाणं असं म्हणतात. आणि अर्ध्या अळकुंडाने पिवळं झालेले ही चेहरे आपल्यासोबत, आपल्या आसपास ते अख्ख्या इंडस्ट्रीत ते वावरताना आपल्याला दिसत असतात. मग अगदी एका मालिकेचं यश असेल किंवा कुठलंही हे असेल. तर अशा वेळी तुझ्यासमोर ही कुठली प्रेरणास्थानं होती त्यावेळेला की तुला हे सगळं जमलं खूप साधेपणाने आणि सहजपणाने? खरं म्हणजे हे तर आहे की मी खूप प्रदीर्घ काळ ज्या वातावरणात राहिलो आहे, हे केलं आहे आणि काय खूप गरिबीत दिवस घालवले, खूप अपयश बघितलं. यश अपयश खरं तर काय नसतं, पण तुम्ही एका परिस्थितीत असतं त्याला तुम्ही अपयश म्हणता, तुम्ही दुसऱ्याला यश म्हणता. आणि मला तेव्हाही कळत होती की तुम्ही खूप असे एकाकी असता, एकटे असता, काहीतरी अपयशी सदृश्य तुम्ही असता तर तुम्ही खचून जायची गरज नसते. कारण की मी खचून बघितलं, मग कळतं की ह्याला पण खचायची गरज नाही.
आता कळतं की काही तुम्हाला थोडं ॲप्रिसिएशन मिळते, थोडं तुम्हाला यश मिळते, तर माझ्याची पण काही गरज नसते. मला बऱ्याचदा वाटतं की खूप समांतर राहून तुम्हाला हे दोन्ही बघता आलं पाहिजे. आणि मी नेहमीच म्हणतो माझं वय पण नाही की नाही काही खूप असा एकदम ॲप्रोच असताना सगळ्या जगण्याकडे बघण्याचा, तर मग थोडासा वाटलं असतं. पण आता तसंही राहिलं नाही. मला म्हणजे कळतं की हे सगळं आज आहे, उद्या नसू शकते. आणि इतकी दिग्गज होऊन गेली, इतकी मोठमोठी माणसं जगात होऊन गेली. आजही मी इंडस्ट्रीत असे खूप लोकं बघतो, इतकी मोठी आहेत, इतकं मोठं यश कमवलं आहे, पण ती खूप साधी माणसं आहेत, तशीच आपल्यासारखी झाडा माणसाची माणसं आहेत. आणि ही जरा लाईमलाईटची दुनिया आहे ना, त्यामुळे आपण उगीच भारी असं वाटायला लागतं की, पण फिल्मच्या नंतर किंवा फिल्मच्या मागे आपण तशीच साधी माणसं आहोत. पागल झाला घरची. कसं आहे आता, बरं आहे का? तुझ्यावर मी नाही जाऊन आधी तू. नाही तुझ्या. नागराज मंजुळे हा असा दिग्दर्शक आहे ज्याने अनेक चेहरे घडवले आहेत, अनेक चेहऱ्यांना एक ओळख दिलेली आहे. मग अगदी आपली आता आरची परशा असतील, सगळेच आपले जब्या असतील, हे सगळेच आहेत. ते तुझ्याकडे एक मेंटॉर म्हणून बघतात. या पुढची वाटचाल ते तुला विचारून करतील असं बाहेर सगळे म्हणतात. आता त्यांची पुढची दिशा काय असणार आहे, आणि या सगळ्यामध्ये तुझा आशीर्वाद असणारच आहे सोबत, पण त्यांची दिशा आता तू ठरवणार आहेस का? काही तू त्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीने करणार आहेस, काय आहे? म्हणजे आशीर्वाद देणं इतकं मी मोठा नाही करत, पण माझ्या सदिच्छा नेहमी असतात. आणि मी नेहमी मित्र म्हणून त्यांच्यासोबत म्हणजे आहे मी. आणि आम्ही जे सगळ्यांनी मिळून हे जे काम केलं, तर त्याचा आम्ही भाग आहोत. आणि माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात काही ना काही फरक पडलेला आहे. आम्ही एकमेकांचे खूप जवळचे मित्र आहोत, एकमेकांवर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. म्हणजे मी अपघात घडवून आणल्या कारणानं त्यांना इंडस्ट्रीची ओळख झाली आहे. तर हे मी त्यांची दिशा ठरवण्यापेक्षा आम्ही चर्चा करून करण्याच्यासाठी काय जे बरं आहे ते त्याच्यासाठी मी त्यांच्याशी चर्चा करतो, सल्ला देतो. आणि काही गोष्टी अजून त्यांना कळत नाही समजा, की मग मी त्याचे निर्णय मी घेतो. पण याचा अर्थ असा नाही की मीच त्याचा काहीतरी म्हणून ना की सगळा अधिकार माझ्याकडे ठेवला असं नाही. तर त्यांना विचारून, त्यांना सांगून, कारण की मी या जगात तहस पडलो. गॉडफादर म्हणून वावरणं काय तुला आवडत नाही? असं मला काय वाटत नाही की गॉडफादर असतं. आपण कोणाचं तरी समजतो. म्हणजे आपण दगडाला सिंदूर लावला म्हणून दगड काही देव होत नाही, तो दगडच राहतो. तसं मी दगडच असणार आहे. कोणीतरी मला काहीतरी म्हटलं म्हणून मी लगेच गॉडफादर होऊन फिरायची गरज नाही. त्या पोरांच्यात टॅलेंट आहे, तर ते काहीतरी करतील, पुढं जातील. आत्ता केलं, पुढेही करतील. आणि मित्र म्हणून खरं तर आपण सगळ्यांचे एकमेकांचे गॉडफादर असतो. मला इतक्या जणांनी मला दिशा दिली, इतक्या पडत्या काळात, इतक्या दिशाहीन काळात मला अनेक मित्रांनी मदत केली, मला सल्ले दिले, माझ्या पाठीशी उभे राहिलेत. तर त्या अर्थाने ते पण माझे गॉडफादरच आहेत. पण हे मानणाऱ्या आणि मानून घेण्याच्या अप्रोचवर तुमच्या आहे. पण मी त्यांच्यासोबत आहे. आणि मला वाटतं की ते सगळीच पोरं खूप टॅलेंटेड आहेत. कुठेतरी मला थोडंसं, आपण 2016 बोलतोय, पण कुठेतरी मला थोडंसं तुला भूतकाळात पण न्यावंसं वाटतं. आज अगदी आपला सहज गप्पांचा हा सगळा तास आहे म्हणून विचारावंसं वाटतं. कुठेतरी पुणे युनिव्हर्सिटीतले दिवससुद्धा नेहमीच पाठीशी आहेत तुझ्या. तिकडची काही तेव्हाची आठवण, जेव्हा सिनेमा हे पॅशन झालं होतं त्या काळातली काही आठवण शेअर करशील? पुणे विद्यापीठात सिनेमाचं आणि माझं म्हणजे पॅशन जे म्हणशील ना, सिनेमाबद्दलचं माझी खूप आवड, त्याच्याबद्दलचं प्रेम खूप लहानपणापासूनचं आहे. पण ते मी फिल्म मेकर होईन या अर्थाचं नव्हतं. मी एक चाहता होतो, आजही आहे. मला फिल्म बघायला आवडायचं कुठल्याही सगळ्यात. पुणे विद्यापीठात असताना मी कधीही विचार केला नाही की मी चित्रपट तयार करेन किंवा असं काहीतरी मला व्हायचं, असं कधी वाटलं नाही. पण विद्यापीठात असताना एक खूप छान घटना घडली की मी फिल्म फेस्टिवल नावाचा प्रकार, माझ्या मित्रांनी सगळ्यांनी, विद्यार्थ्यांना कन्सेशनमध्ये पास मिळायचे. तर माझ्या एका मित्रानं माझा फोटो घेतला आणि ते पास वगैरे काढला होता. आणि तेव्हा मी फेस्टिवल पिफ आपलं आहे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तर तो बघितला होता. तर ते घटित माझ्या आयुष्यात खूप छान होतं. कारण की त्यानं कळलं की अरे इतक्या पद्धतीच्या फिल्म्स बनतात आणि अशा वेगवेगळ्या फिल्म असू शकतात. त्याच्या आधी असं वर्ल्ड सिनेमा, जगभरातल्या सिनेमाची ओळख तेव्हा झाली. हिंदी फिल्म याच्या पलीकडे काही कळत नव्हतं. आणि बाकीच्या भारतीय भाषेत फिल्म निघतात हे टी व्हीवरून याच्यावरून कधीतरी कळायचं. पण इतकं छान इतक्या फिल्म असू शकतात. त्याच्यात मी काही वेगवेगळ्या फिल्म बघितल्या आणि मला लक्षात आलं की यार अशाही फिल्म की ज्याच्यात हिरो नाही, टिपिकल असा आपला जसा हिरो असतो बॉलिवूडचा,
तर ती एक घटना मला आठवते. आणि पुणे विद्यापीठ माझ्यासाठी खूपच छान आहे, कारण की तिथलं वातावरण, तिथं खूप एकटेपण मिळायचं, वाचायला मिळायचं, खूप पुस्तकं. म्हणजे जयकर लायब्ररीत तर मला चाहऱ्यासारखं वाटायचं. मी कुठेही जाऊन मी बऱ्याचदा पुस्तक घ्यायचो नाही, माझ्या नावावर नोंदवून घ्यायचं नाही. मी तिथंच लायब्ररीत बसून वाचत बसायचो. आणि अनेकदा मी अशा कुठल्या तिथं खूप मोठं आहे, तुला माहीतच आहे, तर ते कोपऱ्यात कुठेतरी जाऊन बसलेलं असेल, मला 6 वाजले कळायचं नाही. तर बऱ्याचदा लॉक झाले मी. आणि दिवसच्या दिवस तिकडे घालवलेलं. म्हणजे मी रात्री पण लॉक झाले आणि अरे मग वा. कोणाला तरी फोन करून सांगून परत मी 1-2दा बाहेर पडलो आहे. किंवा शिपाई शोधत यायचे तेव्हा बाहेर पडलो आहे. त्यामुळे मला त्या गोष्टी आठवतात. आणि आपण म्हणतो ना की एक स्वतःचा खरं तर शोध वगैरे कधी लागत नसतो स्वतःचा, पण आपण शोधत असतो. आणि त्यावेळेस खूप एकटेपण आणि पुस्तकं आणि तर निवांत मजा यायची त्याची. कुठेतरी तो पाया तिकडे भक्कम होत गेला. सैराटची ओळख आणखी वेगळी यामुळे होते कारण त्या मराठी माणसाच्या पलीकडे तो सिनेमा पोहोचला. अनेक नॉन मराठी लोकांपर्यंत तो पोहोचला. अनेक तुझे मराठी सोडून अनेक भाषांमध्ये मुलाखती झाल्या. नॅशनल चॅनलवर सुद्धा मोठमोठ्या लोकांनी तुझे इंटरव्ह्यूज घेतले. त्याही निमित्ताने तो सिनेमा अनेक लोकांपर्यंत पोहोचला. अशा वेळी त्याला भारतीय सिनेमाची ओळख, जे नेहमी तू म्हणतोस की सिनेमाला भाषेचं बंधन नसतं आणि कुठेतरी पर्सनल इज युनिव्हर्सल. तू स्वतःची एक व्यथा मांडायला निघाला, स्वतःचे भोवतालचं जग मांडायला निघालास. ते वैश्विक कधी झालं आणि ते मराठी माणसाच्याही पलीकडे पोचलं. परदेशात फेस्टिवलच्या निमित्तानं जातो वगैरे, किंवा तिथं जाऊन लोकांना भेटतो, तर त्यांची दुःख आपली दुःख काही वेगळा फरक नाही. त्याची कारणं वेगळी आहेत, तिथली परिस्थिती वेगळी आहे, नाही का, वेगवेगळ्या काय म्हणू त्याला घटनात लोक अडकतात. पण ना बेसिक भावना आपल्या त्याच आहेत. तू कुठली अमेरिकन फिल्म बघितली वाटतं की अरे आपल्याच विषयी आहे, तर तू काही गोष्टी बघू लागतो त्याच्यातून. तर मला वाटतं की हे तर आपण शिकलोच. आणि सैराट जसं तूच म्हणालीस की मी माझा अनुभव मांडला, तो अनेक जणांना रिलेट झाला. अनेक लोकांनी, आता मी फ्रँकफर्टमध्ये गेलो, हेगमध्ये गेलो होतो नेदरलँडला, तर तिथं अनेक लोकांनी येऊन सांगितलं की असाच अनुभव आहे आमचा. बरेच लोक जे परदेशी आहेत, तर ते शेवट आणि ते सगळा सैराट हे पाहून त्यांना अनुभव ती खूप खूप व्यथित झाली होती. आणि मला येऊन सांगत होती की आमचा असाच अनुभव आहे. अनेक प्रश्न आहेत मनात, गप्पा मारायच्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा शो टाइम. नागराज मंजुळे सोबत आज सैराट गप्पा रंगलेल्या आहेत. आणि खरं तर खऱ्या अर्थाने हा दिलखुलास संवाद आहे, त्याच्यामुळे कुठल्याच प्रश्नोत्तरांचा हा तास नाही आहे. खूप इन्फॉर्मल वातावरण आहे, जस्ट कॉफी झालेली आहे. आणि नागराज या छान मस्त आपण टेरेसवर आलेलो आहोत. छान आज काहीतरी स्पेशल माझ्यासोबत शेअर कर. म्हणजे जे तू बाकी इंटरव्ह्यूजमध्ये आत्तापर्यंत सांगितलं आहेस का मला माहीत नाही. तर असं आहे की 2016 एकदम स्पेशल मोमेंट, नागराजसाठी अत्यंत खास, अगदी जवळची मोमेंट कुठली होती ते आज आमच्याशी शेअर करशील का? खरं तर अशा 2016 मोमेंट आल्या की माझ्यासाठी सगळ्या खूप खास होत्या. आणि मगाशी म्हटलं सगळ्या गोल्डन मोमेंट्स होत्या ना? खूपच सगळ्या. खरं तर 2016 हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं वर्ष होऊन बसलं आहे. पण अशा अनेक गोष्टी होत्या की मला विश्वास बसत नव्हता की बऱ्याच जणांचे मला मेसेज आले, बऱ्याच मोठ्या दिग्दर्शकांचे मेसेज आले, फोन आले. अनुराग कश्यपपासून सूरज बर्जाती असतील, मी सुभाष घईंना भेटलो आणि त्यांना मला भेटायची इच्छा होती. तर ते मला सैराटबद्दल बोलत होते. किंवा रवीश कुमारसारखा माणूस की ज्याची खूप तीव्रतेनं मला बोलायची आणि इच्छा होती. एक अगदी टिपिकल प्रश्न तरी आता विचारते. हां, विचार ना. 1 जानेवारी हां. संकल्प वगैरे? मी संकल्प खरं तर करायचं बंद केलं, कारण सैराट नंतर संकल्प काय असू शकतो हा एक मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तरी पण असं काही करतोस का? संकल्प असे करत नाही. खरं तर 1 जानेवारीला करावं म्हणून करत नाही, पण आपण विचार करतच असतो, सतत पुढे जातच असतो. तर तुम्ही काहीतरी करत असता, ते काही गोष्टी लिहितोय आणि ते संकल्प म्हणून नाही, खरं तर करावे वाटतात, आपण करत असतो. आणि आत्ता तरी वेळ तेवढा मिळतोय की मला लिहायचं आहे. मग आता सैराट नंतर आता लगेच कुठला सिनेमा येणार आहे का? शांतपणे आता लिखाणाची प्रोसेस आहे? आत्ता तरी काय लिहितोय, आहे? म्हणजे अर्थात पिक्चर करायचा आहे, पण कधी करेन काय आता नक्की सांगता येत. लिहितोय, लिहून मला म्हणजे वाटलं की अरे झाले, हे समाधान वाटलं, मजा यायला लागली
की मग पुढचं काम सुरू करेन. कुठेतरी समाजाची बांधिलकी आणि मनोरंजन हा दोन्हीचा कुठेतरी एक मेळ घातलास तू सैराटमध्ये. या पुढचा नागराजचा सिनेमा कसा असेल याबद्दल आता तुलाही माहिती आहे का, आणि अनेकांना प्रश्न आहेत. आता काय यापुढे काय, की असे काही नव्या चेहऱ्यांसोबतच काही काम करणार आहेस का, एक तद्दन मनोरंजन सिनेमा पण येणार आहे, किंवा काय तुझ्या डोक्यात काय काय वारं वाहतंय काय आहे? अशा खूप गोष्टी डोक्यात असतात खरं तर. आपण नाही का की अनेक कथा असतात आणि त्याचे कॅरेक्टर असतात आणि लिहिता लिहिता कळतं की ही लोकं कशी असली पाहिजेत. माझं असं काही नाही ठरलं की नव्या लोकांबरोबरच काम करायचं, यांच्यावरच करायचं. नागराज या सगळ्या वर्षभरात अनेक आपल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या कित्येक कलाकार, म्हणजे हिंदी पण कलाकारांचं ट्विट आम्ही पाहिलेलं आहे की ते विचारा नागराज हमें कब फिल्म में ले रहे हो, किंवा आपल्या मराठी कलाकारांनीही तुला विचारलं असेल अरे आम्हाला घेऊन पण फिल्म कर ना एखादी, तर त्यांना तुला काही सांगायचं आता? नाही, मला आवडेल असं करता येणं, पण मला खूप म्हणजे महत्त्वाचं वाटतं की स्क्रिप्टला जे सुटेबल असेल आणि स्क्रिप्टमध्ये जे वाटेल ना की अशा पद्धतीचं. मी नेहमी म्हणतो की मला संधी आहे ना त्यांना. खरं हे काय मी काय एवढा मोठा नाही की त्यांना संधी देणार का, म्हणजे मला पण संधी मिळेल सगळ्यावर काम करण्याचा. माझी पण इच्छा आहे की खूप लोकांवर काम करावं. 2017 मध्ये 4-5 रिमेक सैराटचे होणार आहेत असं काही कळतंय, तर त्याबद्दल काही? हो, सैराटचे अनेक भाषेत होत आहेत आणि ते मी पण अशा वरचेवर न्यूज ऐकत असतो. सर्वात मोठी न्यूज आहे की हिंदी रिमेक होणार आहे आणि करण जोहर करणार आहे. हां, म्हणजे याबद्दल काय सांगणार आहेस? म्हणजे ह्याच्याबद्दल मी जास्त खरं तर आता फॉलोअप नाही घेत, पण असं होतंय. म्हणजे कन्नड ऑलरेडी सुरू झालं आहे शूट, तेलुगूत होणार आहे, तमिळमध्ये होणार आहे, मल्याळम, पंजाबीत होणार आहे. अनेक भाषात लोक विचारत आहेत. चांगली गोष्ट आहे की एक मराठी चित्रपट इतक्या भाषेत होऊ घातला आहे. पण या रिमेकवर तुझा विश्वास आहे का एक दिग्दर्शक म्हणून? कारण जे पहिल्यांदा होतं ते रिमेकमध्ये होतंच असं नाही, काय वाटतं? काय माहीत आता, हे खरं तर एवढा मी अशा पद्धतीने विचार केला नाही. पण हे तर खरंच आहे की ती पहिली आयडिया असते कुठलाही जगातला पिक्चर. म्हणजे शोले तुम्ही आत्ता केला तर त्याची मजा येणार. त्याचा तो काळ, त्यांची ती प्रेरणा आणि त्यांचं ते कर्तृत्व जे काही त्यांनी केलं तर तेच राहणार आहे. पण एखाद्या काळात तसं करू वाटणं आणि त्या घटनेला किंवा त्या एका चित्रपटाला आजच्या पद्धतीने सांगू, आजच्या काळात त्याला व्यक्त करू असंही वाटू शकतं. हे मला रिमिक्स वाटतं तो मोह असतो पुन्हा पुन्हा तो अनुभव घेण्याचा कदाचित. खूप. आणि कदाचित ना कधी काय होतं की आपलं म्हणणं एखाद्या गोष्टीतून सांगितलं जाते तर वाटतं की मी हे सांगतो, रिपीट करतो. जसं आपण जोक ऐकवतो, जोकची मग तरी काय आपली नसते, पण आपण ऐकवतो, एखादी गोष्ट ऐकवतो, एखादी कविता ऐकवतो. तशी प्रेरणा असू शकते याच्यामागे. पण मला स्वतः आता वाटतं की मी नाही करणार. म्हणजे आपणच त्याचीच गोष्टी रिमेक नाही करत बसण्यात मजा नाही. पण एखादा दुसरा आवडला तर मी करू शकतो, खूप चित्रपट आवडला तर करू शकतो. पण तेच तुम्ही कसं करताय, तुमची प्रेरणा काय आहे ते पण आहे. सिनेमाला भाषेचं बंधन नसतं हे तूच म्हणतोस नेहमी. मराठी सिनेमाला तू वैश्विक पातळीवर नेलेलं आहेसच, त्या सगळ्या नॉन मराठी लोकांपर्यंतही तू पोचवलेलं आहेस. पण कुठेतरी यापुढेही हिंदी सिनेमा, तमिळ सिनेमा किंवा या सगळ्या इंडस्ट्री तुला खुणावतात का, आणि त्या पद्धतीने काही वाटचाल सुरू असणार आहे का? मला आवडेल. म्हणजे मी पहिल्यापासूनच म्हणतोय की भाषा महत्त्वाची नसते. एखादी गोष्ट तुम्हाला वाटली की अरे ह्या भाषेत सांगितली जाऊ शकते किंवा या इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गोष्ट सांगितली जाऊ शकते. हिंदीचा प्रेक्षक वर्ग जास्त आहे हे तर माहितीच आहे आपल्याला. पण मी नेहमी म्हणतो की हिंदी करणं, मराठी करणं असं काही कमी जास्तपणाचं नाही. पण तशी गोष्ट वाटली की ही हिंदीत सांगितली जाऊ शकते तर मी सांगेन, किंवा तमिळमध्येच एखादी गोष्ट आहे आणि तिकडे करता येईल अशी शक्यता दिसली तर मला नक्की आवडेल करायला. क्या बात आहे. बस सरदा जाता जाता 2016ला गुड बाय करताना तुला मनापासून शुभेच्छा देते पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, आणि जाता जाता प्रेक्षकांनाही 2016ला गुड बाय तू करशील का? हा, गुड बाय तर मी खूपच आनंदाने करेन, कारण की खूप झालं. पण मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देईन या निमित्तानं नवीन वर्षाच्या, की तुमच्या आयुष्यात तुमच्या मनासारखं घडवू, तुम्हाला खूप आनंद मिळेल. थँक्यू. त्यांचंही आयुष्य पुढचं झिंगाट जावं. हो, झिंगाट सैराटची काय. थँक्यू सो मच नागराज, खूप छान वाटलं. आणि तुलाही खूप हॅपी न्यू इयर. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी, त्या सुवर्णवी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.